एनएलएम योजनेतील प्रलंबित मंजुरींमुळे लाभार्थ्यांचा संताप. 13 जुलै रोजी पुण्यात ठिय्या आंदोलनाचा बच्चू कडूंचा इशारा. राष्ट्रीय पशुधन मिशन अंतर्गत शेळी मेंढी पालन प्रकल्पांना केंद्र सरकारकडून मंजुरी मिळत नसल्यानं किंवा मंजुरी मिळण्यासाठी होत असलेल्या विलंबामुळे राज्यभरातील लाभार्थ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. या संदर्भात आमदार बच्चू कडू यांनी केंद्रीय पशुपालन व डेअरी मंत्री राजीव रंजन सिंग, महाराष्ट्राच्या पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे तसेच आयुक्त पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र राज्य पुणे यांना निवेदन सादर करून तातडीनं कार्यवाहीची मागणी केली आहे. निवेदनानुसार राष्ट्रीय पशुधन मिशन अंतर्गत शेळी मेंढी पालन प्रकल्पासाठी राज्यातील शेकडो लाभार्थ्यांनी अर्ज सादर केले. या प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करताना अनेक शेतकरी आणि लाभार्थ्यांना तब्बल 1 ते 2 लाख रुपयांपर्यंत खर्चही आला. मात्र अर्ज प्रक्रिया पूर्ण होऊन सुद्धा अनेक प्रस्तावांना केंद्र सरकारकडून अद्याप अंतिम मंजुरी मिळालेली नाहीये. त्यामुळे लाभार्थ्यांचं आर्थिक नुकसान होतंय. बच्चू कडू यांनी निवेदनात म्हटलं की मंजुरी अभावी अनेक लाभार्थी आर्थिक, मानसिक आणि व्यावसायिक अडचणीत सापडलेत. वारंवार पाठपुरावा करून सुद्धा संबंधित यंत्रणेकडून समाधानकारक प्रतिसाद मिळत नाहीये. त्यामुळे आता लाभार्थ्यांमध्ये संतापाची भावना वाढतीये. याच पार्श्वभूमीवर प्रलंबित प्रस्तावांना तातडीनं मंजुरी मिळावी यासाठी केंद्र सरकार स्तरावर आवश्यक पाठपुरावा करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच न्याय न मिळाल्यास 13 जुलै 2026 रोजी पशुसंवर्धन आयुक्त कार्यालय पुणे येथे लाभार्थ्यांच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिलाय. विशेष म्हणजे पुण्यातील आंदोलनानंतर सुद्धा जर प्रश्न मार्गी लागला नाही तर थेट दिल्लीतील केंद्रीय पशुपालन आणि डेअरी मंत्रालयाच्या कार्यालयासमोर आंदोलन छेडण्यात येईल असा स्पष्ट इशारा देण्यात आलाय. त्यामुळे एनएलएम योजनेतील प्रलंबित मंजुरींचा मुद्दा आता राज्यासह केंद्र सरकारसमोर देखील अधिक तीव्रतेने येण्याची शक्यता आहे. दरम्यान ग्रामीण भागातील रोजगारानिमित्त आणि पशुपालन व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारची एनएलएम योजना महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाभार्थ्यांचं लक्ष आता शासनाच्या पुढील निर्णयाकडे लागलं असून आगामी काळात या प्रश्नावर आंदोलनाची तीव्रता वाढण्याची चिन्हे दिसतायत. एनएलएमची खरं तर एक चांगली योजना केंद्राची होती. त्यामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी अतिशय प्रामाणिकपणे प्रयत्न केले आणि त्याचा प्रोजेक्ट रिपोर्ट असेल, इतर काही गोष्टी असेल, यामध्ये 1.5-2 लाख रुपये खर्च केला. आणि आता केंद्र सरकार ती योजना बदलून पाहत आहे. त्यांनी बदलावं, आम्हाला काही दुमत नाही आहे. पण आम्ही जो 2.5-3 लाख रुपये शेतकऱ्यांनी खर्च केला, म्हणून ज्यांचे अर्ज प्राप्त झाले त्यांना आपण मंजुरात पहिली, दुसरी, तिसरी मंजुरात दिली. त्यांचे खरं तर मंजुरात देणं गरजेचं आहे आणि मग दुसरी योजना आपण सुरू केली पाहिजे. पहिले ज्यांनी अर्ज केले त्यांनी खर्च केला, त्या ज्याच्यासाठी केला, ज्या योजनेसाठी प्रकल्पासाठी केला, त्या मंजूर जर केल्या नाही, केंद्र सरकारनं या सगळ्या संदर्भात जर काही धोरण निश्चित केलं नाही तर आम्हाला केंद्राच्या ऑफिसमध्ये जाऊन, वेळ पडलं तर दिल्लीला जाऊन आपण आंदोलन करू. पाहत रहा फक्त जनविकास न्यूज. सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास.